रोजचे वर्तमानपत्र चाळा. सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या बातम्या सोडून द्या. पण कुठे ना कुठे बलात्कार, कुठे ना कुठे हिंदूंवरती होणारा अत्याचार, कुठे ना कुठे कट्टरपंथीयांचा एखाद्या हिंदूच्या घराला घेराव आणि त्यांचं सांगणं कि आप गैर मुस्लिम हो, आपको इफ्तार पार्टी ऑर्गेनाइज करना इसके लिए मना है. काही कट्टरपंथीयांचं गंगेच्या धारेमध्ये इफ्तार करणं आणि मग बिर्याणीची मांस हाडं त्या पवित्र गंगेमध्ये फेकून देणं. नको त्या ठिकाणी जाऊन 10-12 मुस्लिम युवकांनी एकत्र येणं, इफ्तार पार्टी करणं. ज्या ठिकाणी हिंदूंची आस्था आहे अशा ठिकाणांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करणं, हे सर्रास सुरू आहे सगळीकडं. त्यातूनच एक नवीन बातमी धडकली. कालिकानगर, बीड, रिटायर्ड फौजी, एक माजी सैनिक जालिंदर सानप आपल्या कारनी त्या कालिकानगरजवळून जात होते आणि कारची थोडीशी कार दुसऱ्या कारला घासली, कारण एका चहाच्या टपरीमुळं त्या रस्त्यात कार रिव्हर्स घ्यायला थोडीशी अडचण होत होती. म्हणून या आपल्या रिटायर्ड माजी सैनिकांनी सभ्य भाषेमध्ये फक्त ही टपरी थोडी बाजूला हवी असं काही सुचवल्याचं समजतं. कारण क्षुल्लक आहे. वादावादीत ते मिटू शकलं असतं. ज्या कारला कार घासली तो दोघांचा प्रश्न होता. चूक ज्याची आहे त्याने नुकसान भरपाईसुद्धा दिली असती. सवाल तो नाही आहे. पण लगेच या घटनेचे पडसाद असे उमटतात की 100-150चा जमाव जमा होतो आणि फौजी को मार डालो अशा आरोळ्या देत त्यांना मारहाण होते. गॅसवर, स्टोववर जे काही चहाचं पातेलं उकळत होतं, तो उकळता चहा अंगावर फेकला जातो. लोखंडी रॉडने, लगेच लोखंडी रॉड कुठनं तयार असतात, लोखंडी रॉडने या फौजी व्यक्तीला मारहाण होते, टाके पडण्यापर्यंत, रक्तबंबाळ होईपर्यंत. कसा तरी हा फौजी त्याची चपळता दाखवतो. त्याचे 2-4 मित्र त्याला दवाखान्यात दाखल करतात आणि सत्वर त्याच्यावरती उपचार सुरू होतात, म्हणून त्याचा जीव वाचतो. जालिंदर सानपजी आपल्या आयुष्याची बहुमोल वर्ष इंडियन आर्मीला दिल्यानंतर त्या सीमेवरती घाणेरड्या पाकड्यांच्यापासनं आणि घाणेरड्या चिन्यांच्या मनसुब्यापासनं स्वतःला वाचवत वाचवत कधी कुठून गोळी येईल आणि कधी जीव जाईल हे माहीत नसतं. अशा वातावरणात आपली बहुमूल्य वर्ष या आर्मीला देत देत जगलेला हा माणूस, आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेला हा माणूस, त्याला रिटायर झाल्यानंतर अशा यातना या समाजाकडनं मिळतात. 10-5 कट्टरपंथीय त्याला मारहाण करतात आणि इतर समाज पाहत बसतो. इतर समाजाचं जाऊ द्या. आज सैनिक, रिटायर झालेले सैनिक काय करतात त्याच्यासाठी, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे कुठपर्यंत चालू राहणार, हे कधीपर्यंत सहन करायचं प्रत्येक हिंदू व्यक्तीने, हा सुद्धा मोठा प्रश्न आज रमजान ईदच्या दिवशी मला विचारावासा वाटतो. याचा अत्यंत खेद वाटतोय मला. जे चांगले मुस्लिम बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी मी आज स्टेटस ठेवलं आहे. माझ्या तमाम सर्व मुस्लिम बंधू भगिनींना रमजान ईदच्या लाख लाख शुभेच्छा म्हणून. जे खरोखर कट्टर भारतीय आहेत मुस्लिम असून सुद्धा, त्यांच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही. त्यांना मी कडक सॅल्यूट करेन, त्यांना आरत्या ओवाळीन. पण जे कट्टरपंथीय आहेत त्यांचा निषेध तरी केला पाहिजे ना आजच्या रमजान ईदच्या दिवशी तरी. बरं, आजचा सण होईल, जाऊ द्या. उद्या तरी मला काही मुस्लिम धर्मियांकडनं या घटनेचा निषेध व्यक्त होतो का त्यांच्याकडून, याची मी वाट पाहीन नक्की. आज जालिंदर सानप यांच्या पत्नीने
एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. अहो, एका देशभक्ताची, एका देशसेवकाची, एका माजी सैनिकाची पत्नी ओक्साबोक्शी रडत आव्हान करते सगळ्या मुस्लिम कट्टरपंथीयांना कि आपका हमने क्या बिगाड़ा है. एक तरफा भाईचारा तो कैसा होगा. आप इतने लोग इकट्ठा होके मेरा हस्बंड जो आपको मिला वहाँ उस पर हमला करते हो आप. अशा पद्धतीची वक्तव्य एका पत्नीला करावी लागतात या स्वातंत्र्य असलेल्या भारत देशामध्ये, ज्या भारतासाठी रक्त सांडण्यासाठी त्यांनी 22-25 वर्ष घातली होती, त्याच देशात त्यांना सुरक्षितता मिळू नये. सैनिकांच्या कुटुंबियांची सुरक्षिततासुद्धा अशी वाऱ्यावर असेल तर मग सामान्य माझ्यासारख्या माणसाच्या सुरक्षिततेचं काय, हा प्रश्न सामान्य माणूस म्हणून मला नक्कीच पडला आहे. हां, नो डाऊट, आफ्टर ऑल आय एम सन ऑफ फौजी, आणि म्हणून मी हे बोलण्याचं धारिष्ट तरी करतो आहे. माझ्या रक्ताच्या थेंबात ते धैर्य साठलेलं आहे. पण हे प्रश्न कधी एकदा मिटतील. कधी कॉमन सिव्हिल कोड लागू होईल भारत देशामध्ये. कधी धर्मांतरण बंदीचा कायदा कडक होईल. कधी तुमच्या स्थलांतरितांचा प्रश्न कायमचा मिटेल. त्याविषयीचे कायदे कधी कडक होतील. कधी तुम्हाला बोगस आधार आणि पॅन देणारं हे जाळं उद्ध्वस्त करता येईल. हे मोठे प्रश्न आहेत, आवासून उभे आहेत, आणि या प्रश्नांच्या खोलीमध्येच हा प्रश्न दडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. या प्रश्नांची उत्तरं हे कायदे बनले तर मला नाही वाटत की 100-150चा मॉब जमवणं, 10-5 लोकांनी मारहाण करणं हिंदूला, त्याला कापून काढण्याचा प्रयत्न करणं आणि नंतर पळून जाणं, नंतर ती फिर्याद घ्यायला उशीर होणं, या सगळ्या घटना सर्रास घडत आहेत. काही तुमच्या डोळ्यासमोर येत आहेत, काही येत नाहीत, काही तिथंच दाबल्या जातात. आज सातारा जिल्ह्यातलं चितळीचं प्रकरण ताजं असतानासुद्धा अशी घटना पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात घडतीये. अतिशय खेद वाटतो मनाला. जर देशाची रक्षा करणारा सैनिक सेवानिवृत्तीनंतर जर तो सुरक्षित आयुष्य त्याच्या कुटुंबियांच्या सोबत आनंदात घालवू शकत नसेल तर त्या देशाची स्वतंत्रता काय चाटायची आहे. कुठेतरी या सैनिक परिवारांना व्यवस्थित सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. अशी काहीतरी दहशत निर्माण होण्यासारखे कायदे पाहिजेत. कोणीही येतो आणि सैनिक परिवारावर वाटेल ते शिंतोडे उडवतो. सैनिक परिवाराची सुरक्षितता धोक्यात येणं हे आपल्या देशासाठी अतिशय घातक आहे. आज या माजी सैनिकांवर जे काही अत्याचार सुरू आहेत इकडे तिकडे, या सगळ्या अत्याचारांना वाचा फुटलीच पाहिजे. सर्व संघटनांना मी आव्हान करतो की चला, लावा पाट्या गाड्यांवरती, चलो बीड. सानप कुटुंबियांना तुमचं हे सांगणं कर्तव्य आहे की ते सानप कुटुंब एकटं नाही आहे. त्यांच्या मागं आम्ही रिटायर झालेले इतके अनेक सैनिक आहोत. त्यांच्या केसमध्ये जर काही दडपशाही चाललेली असेल तर तिथे जाऊन आपल्याला निवेदनं देणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही सैनिक कुटुंबावर कोणतंही संकट येऊ द्या, प्रत्येक माजी सैनिकाच्या मनात तो सल असला पाहिजे, ती तडप निर्माण झाली पाहिजे. अरे चला, तिथं मदतीची गरज आहे. आणि अशा वेळेस माझा व्यापार, मी आत्ता नवीन नोकरीत लागलो, माझी बायको आजारी आहे, माझं पोरगा आजारी आहे, अशी कारणं, भ्याड कारणं माजी सैनिकांना शोभत नाही आहेत. जितके जमतील तितक्या सैनिकांनी या सानप कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी त्या बीडच्या त्यांच्या घरापर्यंत जाणं नितांत गरजेचं आहे, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. झळ आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचली नाही याचा अर्थ वेगळा काढून शांत बसणं हे फार चुकीचं आहे. हे एखाद्या पळपुट्या सैनिकाचं लक्षण आहे. जाहीर निषेध करतो मी या घटनेचा, आणि सर्व माजी सैनिक, आजी सैनिक, सर्व हितचिंतकांना, सैनिक कुटुंबियांच्या विषयी ज्यांच्या मनात प्रेम आहे त्यांनी सर्वांनी सानप कुटुंबियांकडे जाण्यास तयार व्हावं. यामध्ये फक्त त्या कुटुंबियाच्या संकटात आपण सहभागी आहोत, त्यांच्या दुःखात आपण त्यांच्यासोबत आहोत, एवढा तरी दिलासा आपण देऊ शकतो की नाही. खूप मोठा पैसा लागतो का या गोष्टीसाठी? काही लागत नाही, फक्त आंतरिक तळमळ लागते. त्यामुळे ही तळमळ दाखवण्याची हीच वेळ आहे. अतिशय हात जोडून मी विनंती करतो, त्या तिरंग्याचा सन्मान ज्या पद्धतीने आपण राखतो त्याच पद्धतीने
ज्याप्रमाणे या वतनच्या मिट्टीला आपण सन्मान देतो, त्याच पद्धतीने तुमच्या एका बंधूला जेव्हा संकट येतं तेव्हा धावून जाण्याचा, तुमच्या मनामध्ये तो सन्मान दाखवण्याची रीत अंगी बाणावीच लागेल. सैनिक हा कधीही सीमेवर लढताना जसा एकटा नसतो, तसा तो रिटायर झाल्यानंतर सुद्धा एकटा नसतो. ही ग्वाही एकमेकांना देणं हे नितांत गरजेचं झालेलं आहे आजकाल. जालिंदर सानप, कल्पना करा तुम्ही अंगावरती उकळता चहा पडतो तेव्हा काय यातना त्यांनी भोगल्या असतील. त्याच्यावरती उपचार चालू असताना त्यांना काय यातना झाल्या असतील. छाताडावर गोळ्या झेलायला तयार आहोत आम्ही, शत्रूंच्या, आपल्यांच्या नाही. आणि आपल्यातल्या गद्दारांना वेळ आली तर गोळ्या पण घालू शकतो, अशीच सैनिकाची व्याख्या असते. त्यामुळं सैनिकांनी एकत्र येणं नितांत गरजेचं आहे. कारण गोळ्या घालू शकत नाही आपण, कायदा आपण हातात घेणार नाही आहे. शेवटी आपण रक्षक आहोत. वन्स अ सोल्जर ही इज ऑलवेज अ सोल्जर टिल हिज लास्ट ब्रीथ. आणि जेव्हा कुठे शत्रू समोर असतो तेव्हा 2 हात करण्याची तयारी त्या सैनिकाची नक्कीच असते. म्हणूनच सैनिकांची एकता दाखवणं, ती दर्शवणं हे नितांत गरजेचं असतं अशा वेळेस. पुन्हा एकदा मी जाहीर निषेध व्यक्त करतो चितळीच्या घटनेचा आणि बीडमध्ये घडलेल्या या घटनेचा. चितळीमधील निकम परिवार यांच्यासोबत आपण नक्कीच आहोत. आता आपल्याला या सानप परिवाराच्या सोबत राहायचं आहे. सानप परिवार हा एकटा नाही आहे, त्याच्यासोबत शेकडो सैनिक आहेत आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते धडपड करण्यास तयार आहेत. एवढीच ग्वाही त्यांना देणं नितांत गरजेचं आहे आणि तेही लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. जय हिंद, जय भारत.